नमस्कार. आजचा दैनिक गोमंतक जरी तुम्ही वाचला असला तरी त्यातील काही महत्त्वाच्या बातम्या मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे. आजची पहिली बातमी आहे ती म्हणजे सरासरी 18 दिवसात एक पुस्तकाचे प्रकाशन करत 5 वर्षात 100 पुस्तकं गोव्याचे राज्यपाल PS श्रीधरन पिल्लई यांनी प्रकाशित केली आहेत. कोविड काळात त्यांनी लेखनावरच लक्ष केंद्रित केले होते. 1983 मध्ये लेखनास सुरुवात केलेल्या राज्यपालांच्या 200व्या पुस्तकाचे प्रकाशन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते राजभवनाच्या नव्या दरबारात आज होणार आहे. या 200 पुस्तकांपैकी 130 पुस्तके मल्याळम भाषेत आणि 70 पुस्तके इंग्रजी भाषेत आहेत. पेडणे तालुका शेतकरी सेवा सहकारी संस्था ही राज्यातील एक आदर्श संस्था असून शेतकऱ्यांना विविध माध्यमातून मार्गदर्शन करते. शेतकऱ्यांनी शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहावे असे आवाहन राज्यसभेचे खासदार सनातन तानावडे यांनी केले. प्रत्येक शेतकऱ्यांनी आपली शेतजमीन वाचवण्याची गरज आहे. सरकारी नोकरीपेक्षा शेतकरी म्हणून जास्त यशस्वी होऊ शकाल. एका शेतकऱ्याने आपल्या 40,000 चौरस मीटर शेतजमिनीमध्ये वेगवेगळी पिके घेऊन 76 लाख वर्षाला उत्पन्न कमावले. पैकी 36 लाख रुपये त्यांना निव्वळ नफा झाला, अशी माहिती कृषी अधिकारी प्रकाश राऊत यांनी दिली. कुठलाही छंद किंवा कला जोपासत असताना त्याची आवड किंवा त्यात समरस होणे आवश्यक असते. आवड असेल तर सवड ही नक्कीच मिळते, असे मत कोनाडी कोरगाव येथील प्रतीक्षा आरोलकर यांनी व्यक्त केले. मागच्या कित्येक वर्षापासून त्या आपल्या शेतजागेत झेंडूच्या फुलांची लागवड करत आहेत. झेंडूच्या फुलांना दसरा आणि दिवाळीमध्ये गोव्यात मोठी मागणी असते. त्यामुळे आवश्यक प्रमाणात फुले उपलब्ध होत नाहीत व बाहेरून ती मागवावी लागतात. राज्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची लागवड केली तर त्याचा मोठा फायदाही मिळू शकतो. तर या होत्या आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या. जर तुमच्याकडे अशा प्रकारच्या बातम्या असतील तर त्या आमच्यासोबत नक्की शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आवडत्या गोमंतक TVच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही पॉझिटिव्ह राहा आणि इतरांनाही पॉझिटिव्ह ठेवा. धन्यवाद.